घरोघरी मातीच्या चुलीपुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऋषिकेश मायाला म्हणतो की तू अजिबात काळजी करू नकोस, तुझे आई बाबा यांना आपण लवकरात लवकर शोधू, त्या मास्क मॅनला पण आपण शोधू. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की तू आराम कर, मी तुझ्यासाठी आईला एक कॉपी घेऊन यायला सांगतो. असे म्हणून ऋषिकेश तेथून निघून जातो. तेव्हा माया जानकीला म्हणते की तुमच्या हातून खून झाला आहे, तुम्ही ऐश्वर्याला मारून टाकले आहे. हे जर सर्वांना समजले तर खूप मोठा अनर्थ होईल. इकडे घरामध्ये सर्वजण जेवण करायला बसलेले असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की यावेळेस इलेक्शन ऋषिकेशच जिंकणार. तेव्हा अवंतिका म्हणते की पण रणदिवे कुटुंबांना हरवण्यासाठी सयाजीराव टपून बसला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सयाजीराव आणि त्याची ती लेक. तेव्हा जानकी भाजी वाढत असते. तेव्हा तिच्या हातातून पळी खाली पडते. सुलक्षणा म्हणते की जानकी तुझं लक्ष कुठे आहे? आणि नानासाहेब म्हणतात की जानकी नक्की काय झाले आहे, सांग लवकर. इकडे सयाजीराव आणि त्याची बायको ऐश्वर्याची चिंता करत असतात. तेव्हा ऐश्वर्याची आई म्हणते की देवा काही करून माझी मुलगी जिथं असेल तिथे तिला सुखरूप ठेव. आणि इकडं ऐश्वर्या तिचे डोळे उघडते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या शुद्धीवर येऊन मायाचे खरे रूप सर्वांना सांगेल का, हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.